आले बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाच्या या घरामध्ये, या बिग बॉसच्या सेटवर. आणि यंदाची थीम आहे 800 खिडक्या 900 दारं. हो, 800 खिडक्या 900 दारं अशी ही थीम आहे. आणि ही थीम आत्ता तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला या घरात सगळीकडे, मी तुम्हाला आधीच सांगते की दरवाजे आणि किल्ल्या आणि बरेचसे छुपे दरवाजेही पाहायला मिळणार आहेत. सो यंदा काय बदल आहेत आणि हे घर यंदाचं कसं आहे, कसं डिझाईन केलं गेलं आहे, चला पाहूया. सो सुरुवातीला मी जाते, माझ्या मागेच जो तुम्ही कॉर्नर बघताय तिथे एकदम कोझी कॉर्नर आहे. जर तुमच्या लक्षात असेल, हे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वापासून जर आपण बघितलं तर इथे काही पर्वात तुम्हाला जेल पाहायला मिळाला होता. तो जेल आता इथे मागच्या काही पर्वापासून तुम्हाला इथे पाहायला मिळत नाहीये. इथे कोझी कॉर्नर असतो आणि खूप सुंदर असं जिथे बसून तुम्ही छान तुमचे गेम स्ट्रॅटेजीज प्लॅन करू शकता. जर इथे तुम्ही आलात तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की पिंक कलरचा सोफा आहे आणि खूप फ्लावरी आणि मल्टी कलर हे घर तुम्हाला यावर्षीचं पाहायला मिळणार आहे. इथे असा हा सिटिंग एरिया आहे आणि इथे एक दरवाजा आहे. सो हा एक दरवाजा कशासाठी आहे हे लवकरच आपल्या समोर येईल. असेच अनेक छुपे दरवाजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सो मी म्हटलं तसं 800 खिडक्या 900 दारं अशी थीम आहे. सो आता बघूया आणि तुम्हालाही दाखवते, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिटेलिंग आहे. सो हा एक कॉर्नर जिथे आपण सगळ्यात आधी जेल पाहायचो, पण आत्ता इथे एक छान कोझी कॉर्नर पाहायला मिळतो. हा त्याच्या बाहेरचा सिटिंग एरिया आहे. आणि इथून जर आता तुम्ही बघाल तर एक आपण नेहमी म्हणतो की लास्ट पर्व जर तुम्ही पाहिलं असेल तर पर्वात एक असं राऊंड सिटिंग एरिया होता. सो हा राऊंड सिटिंग एरिया आत्ताही तसंच आहे, पण इथे तुम्हाला एक डॅन्यूब प्रॉपर्टीजचा एक कॉर्नर पाहायला मिळतो. सो आणि ह्याच्या मागची जर तुम्ही ही वॉल बघाल तर या वॉलवर तुम्हाला दरवाजे पाहायला मिळतील. म्हणजे हे जे आहे हे क्रिएचर दरवाजे आहेत असं केलेलं आहे. मी हा जर सगळी वॉल पाहिली तर इथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे दरवाजे पाहायला मिळतील, वेगवेगळ्या रंगाचे दरवाजे. सो त्यानंतर तुम्ही इथे एक कॉर्नर बघताय. सो तिथेही सिटिंग एरिया आहे नेहमीप्रमाणे. या साईडलाही एक सिटिंग एरिया आहे. हा मेन डोर जिथून पहिल्याच दिवशी सगळे कॉन्टेस्टंट किंवा ह्याच्यानंतर गेस्ट जे आहेत ते एंट्री करत असतात, तो हा दरवाजा आहे. आणि त्या दरवाजावरती पण जर तुम्ही बघाल तर घरं आहेत काही. आणि तुम्हाला या घरात यावर्षी थोडी वाईल्ड थीमही पाहायला मिळेल. म्हणजे भरपूर प्राणी दिसतील तुम्हाला, भरपूर पक्षी दिसतील आणि या प्राणी पक्ष्यांसोबतच वाईल्ड जंगल असं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला इकडे दाखवू इच्छिते की हा स्विमिंग पूल एरिया आहे. आणि या स्विमिंग पूल एरियाच्या इथे आपण बघूया. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या स्विमिंग पूल एरियाचे तुम्हाला वरती काही फेसेस पाहायला मिळतील ज्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर छोट्या छोट्या खिडक्या आहेत. काही राऊंड खिडक्या तुम्हाला पाहायला मिळतात, काही आपल्या दरवाजांच्या आकृतीमध्ये काही खिडक्या आहेत. आणि हा जो एरिया आहे हा आहे स्विमिंग पूल एरिया. आणि स्विमिंग पूलच्या एरियाच्या मागे ह्याच्या आधी आपण जेवढ्या थीम बघितलेल्या त्या प्रत्येक थीममध्ये स्विमिंग पूलचा एरियाही थोडासा डिझाईन करण्याचा प्रयत्न केला गेला जातो. आणि इथे आता तुम्ही बघत असाल तर मिरर आहेत. आणि हे मिरर थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत. पहिल्या मिररमध्ये तुम्ही एकदम बारीक दिसताय, दुसऱ्या मिररमध्ये तुम्ही एकदम मोठे दिसताय. सो अशा प्रकारचे हे मिरर इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि माझ्या मागे जर तुम्ही बघताय आता जिम एरिया, स्विमिंग पूलच्या बाजूला आपण नेहमीच जिम एरिया बघतो. सो हा जिम एरिया आहे. आणि इथे थोडीशी सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे आणखीन एक सिटिंग अरेंजमेंट आहे. सो अशा यावेळी जर तुम्ही बघाल ना तर या घरात तुम्हाला बऱ्याच कॉर्नर्समध्ये सिटिंग एरिया पाहायला मिळेल. छोटे छोटे का होईना थोडेसे वेगवेगळे कॉर्नर्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि स्विमिंग पूलच्या वरती अर्थात जो एक बाल्कनी एरिया असतो, सो तिथेही यावेळेला काय नवीन आहे, डिरेक्टली आता वरती बाल्कनीमध्ये जाऊया आणि तो एरिया एक्सप्लोअर करूया. हे बाल्कनी एरियात पण जाताना तुम्ही स्टेप्सने जर बघाल, मी तुम्हाला नंतर दाखवेनच, त्याच्यावरही काही प्राण्यांची चित्र आहेत. म्हणजे इथे कॅट आहे, डॉग आहेत, बरेच वेगवेगळे प्राणी आहेत. इथे जर हा वॉलपेपर बघितला तर हा वॉलपेपरही दारं आणि खिडक्यांचा असाच आपल्याला पाहायला मिळतो. तो मस्त बाल्कनी एरिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बाल्कनी एरियामध्ये हायलाईट होत आहे ते म्हणजे हे बिग बॉस नाव. तर तुम्ही पूर्ण बघत असाल तर एक ग्रीनरीमध्ये पूर्ण बिग बॉस हे नाव इथे हायलाईट होते. म्हणजे खालूनही जर तुम्ही बघितलं तर बिग बॉस हे इथून उठून दिसतंय बाल्कनी एरियामधलं. आणि मी म्हटलं तसं की सिटिंग अरेंजमेंट आहेत. इथे एक मस्त सोफ्याची अरेंजमेंट आहे. पण हा कॉर्नर नाही आहे. मागच्या वेळेला जर तुम्ही मागच्या सीझनमध्ये बघितलं असेल तर 2 वेगवेगळे कॉर्नर होते. तिथे एक वेगळी सिटिंग अरेंजमेंट होती आणि इथे पण आत्ता हा अशी एक मिडल सोफ्याची अरेंजमेंट केलेली आहे. आणि माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर तिथे असे कुशन्स टाकलेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स व्हायला मिळेल.
सो इथे काही तुम्हाला छोटासा एरिया पाहायला मिळेल, जिथे आत्ता तरी असे कुशन्स आहेत. नंतर काय बदल होईल ते आपल्याला घरात कंटेस्टंट आल्यावरच कळेल. सो ही आहे खालची बाजू, जी आपल्याला वरती बाल्कनीमध्ये आल्यानंतर खरं तर पाहायला मिळते, की कोण घरात काय करतंय किंवा खाली नेमकं काय सुरू आहे, हे सगळं आपल्याला या बाल्कनीमध्ये उभं राहून पाहायला मिळतं, की जेणेकरून इथून सगळ्यांचं लक्ष असतं, की कोण कुठे काय करतंय. म्हणून अनेकदा टास्कच्या वेळी आपण वरती येऊन बसतो. आपल्याला काहीही डिसाईड करायचं असेल, तर वरती टास्कसाठी जे काही डिस्कशन करायचं असतं ते इथे येऊन केलं जातं. आणि अर्थात मस्त एरिया आहे, बाल्कनी एरिया. छान सिटिंग अरेंजमेंट आहे आणि पाठीचं तुम्ही बघाल तर प्रत्येक वेळेला दारं, खिडक्या ही थीम तुम्हाला अख्ख्या घरात पाहायला मिळणार आहे. सो थोडीशी अशी वाईल्डिश आणि थोडासा प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील वॉलपेपरमध्ये आणि दारं, खिडक्या हे तुम्हाला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील. तो या बाल्कनीमधनं मी तुम्हाला म्हटलं तसं की खालचा एरिया दिसतोय. पण जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल, मी वरती येताना तुम्हाला एक वॉलपेपर दाखवलं ज्याच्यात खूप दारं खिडक्या आहेत. आत्ता इथेही तुम्हाला दिसेल की एक दरवाजा आहे, त्याला एक छान लाइटिंग केलेलं आहे आणि ह्यासोबतच सेम कमान जिथे आपण बिग बॉसच्या घरात एंट्री घेतो, ती कमान जी आहे त्या कमानीतही तुम्हाला छोट्या-छोट्या खिडक्या दिसतील. त्याच्या बाजूलाही असंच आत्ता मी तुम्हाला एक घराचं दाखवलं तसं एक प्रतिकृती तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल. ही मेन कमान आहे बिग बॉसच्या घरात जाण्याची आणि त्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सगळीकडे बिबट्यांचं चित्र दिसेल. पाठी जेवढा वॉलपेपर आहे वरचा आणि खालचा, त्या दोन्ही वॉलपेपरवर तुम्हाला बिबट्या आणि जंगलातले काही प्राणी, पक्षी आणि एकंदरीत ती जंगल थीम तुम्हाला पाहायला मिळते. सो हे आपण वरतून बघितला, हा वरचा व्ह्यू होता. आता आपण हे सगळं झाल्यानंतर थेट जाणार आहोत घरात, कारण घरातली थीम कशी आहे, घरात नेमकं काय आहे आणि कुठले दरवाजे कुठून बाहेर पडतात, चला बघूया. सो आत्ता हा सगळा बाहेरचा एरिया पाहिल्यानंतर मेन घरात आपण एंट्री करणार आहोत. त्याच्या आधीच मी तुम्हाला दाखवते बिग बॉसचं नाव. एक तर आपण बाल्कनी एरियात पाहिलं, पण माझ्या मागे जिथे घरात एंट्री होते तिथेही बिग बॉसचं नाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती ही कमान आहे आणि त्या कमानीच्या मागे तुम्ही बघत असाल तर एक टाळं दिसतंय आणि त्या टाळ्यात चावी देखील आहे. गरुड त्याच्यावर तुम्हाला असा दिसतोय. सो मी म्हटलं तसं की काही प्राणी, पक्षी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतीलच. सो ही ती कमान आहे ज्याच्यावर बरेच दरवाजे आणि खिडक्या आहेत आणि आत्ता आपण याच दरवाजातनं, या मेन दरवाजातनं आपण आत जाणार आहोत आणि बिग बॉसचं घर कसं आहे एक्सप्लोअर करणार आहोत. चला माझ्यासोबत. सो आत्ता बिग बॉसच्या घरात आपण फायनली आलो आहोत. बाहेरचा एरिया आपण सगळा एक्सप्लोअर केलाच, पण आत्ता आतमध्ये आल्यानंतर पहिलेच लक्ष जातं ते म्हणजे स्वयंपाकघर अर्थात किचनकडे. बघूया यावर्षी काय नवीन आहे. सो सगळ्यात पहिलं लास्ट टाईम जेव्हा तुम्ही घरात आला होतात तेव्हा तुम्हाला चक्रव्यूह ही थीम पाहायला मिळाली होती आणि ते चक्रव्यूहाशी निगडीत जे काही एलिमेंट्स इथे होते, ते कार्पेट असू दे किंवा डायनिंग टेबल असू दे किंवा आपला हॉलचा लिव्हिंग एरिया असू दे, तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला चक्रव्यूह हे पाहायला मिळालं होतं. बट यावर्षी मी म्हणाली तसं की दारं खिडक्या आहेत. सो तीच थीम तुम्हाला सगळ्यात आधी सुरुवात होती ती डायनिंग टेबलपासून. मी जर तुम्ही बघितलं तर हे डायनिंग टेबल मागच्या वेळेला राऊंडचं होतं कारण चक्रव्यूह ही थीम होती. यावर्षी ह्या डायनिंग टेबलवर एक खूप मोठी की आहे आतमध्ये. चावी आहे ती तुम्हाला या आतल्या डायनिंग टेबलच्या काचेच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि ह्याच्या भोवती ज्या काही चेअर्स आहेत त्या चेअर्सवरही तुम्हाला कीज पाहायला मिळतात. म्हणजे अर्थात दारं खिडक्या ही थीम असल्यामुळे चावी देखील त्याची कुठे असणार आणि ती कशी उघडणार दारं खिडक्या, नशिबाचं दार कसं उघडणार आहे हेच पाहायचं आहे आणि म्हणूनच आत्ता आपण इथे आहोत. आता तुम्ही माझ्या मागे बघाल तर हे किचन आहे आणि त्या किचनमध्ये दरवर्षीप्रमाणे एक वर्ष जेव्हा होतं तेव्हा मराठमोळी थीम होती. त्याच्यामुळे मोदक, करंजी असं पाहायला मिळालं होतं. नथीचा साज पाहायला मिळाला होता. सो त्याच्याही मागच्या वर्षी होतं तेव्हा लिंबू मिरची हा प्रकार होता. यावर्षी जे आहे ते काय थीम आहे बघूया आपण. चला. सो आता आपण बघूया किचनमध्ये नेमकं काय यावेळी वेगळेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. सो इथे पुन्हा एकदा पक्ष्यांचा थवा दिसेल तुम्हाला आणि मिरर आहेत. अर्थात मिरर यावेळेला खूप तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच सगळ्यांचा आवडता एरिया तो म्हणजे किचन एरिया. बऱ्याच गोष्टी शिजतात, बरीच भांडणं इथे शिजतात, बऱ्याच गप्पा इथे रंगतात
सो ह्या किचनला खूप महत्त्व असतं. असं म्हणतात की एखाद्या माणसाच्या मनाचा रस्ता हा त्याच्या पोटातनं जातो. सो येस, हाच आहे तो किचन एरिया, जिथे आपल्याला दरवर्षी काही ना काहीतरी भांडणं पाहायला मिळतातच किंवा काहीतरी रंगतं. सो छान आहे. यावर्षीची थीम अशी बघायला गेली तर तुम्ही थोडेसे ग्रीनरी थीम पाहायला मिळते इथे. सो आता इथे जर तुम्ही बघाल माझ्या मागे, तर इथे फ्रीज आहे. त्या फ्रीजचं वॉलपेपरही तुम्हाला असं फळांचं आणि थोडंसं असं जंगल टाईप पाहायला मिळतंय. मी तुम्हाला फ्रीज उघडून दाखवते. तर तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की ह्याच्या आतमध्ये काही असू शकतं. पण येस, हे वॉलपेपरच असे आहेत, हे डिझाईनच असं आहे की ते दिसताना खूप कलरफुल दिसतंय. खालचं कार्पेटही जर तुम्ही बघाल तर ह्या कार्पेटवरही तुम्हाला इथे खिडक्या, दारं असं सगळं पाहायला मिळेल. ग्रीन कार्पेट आहे आणि प्रत्येक ठिकाणचं कार्पेट हे वेगळं आहे. पण इथे तुम्हाला दारं, खिडक्या पाहायला मिळतात या कार्पेटवर. सोबत इथे ॲज युजल नेहमीच ह्याचे जर तुम्ही कबर्ड्स बघत असाल तर या कबर्ड्सवरही तुम्हाला फ्रूट्स आणि असे वॉलपेपर पाहायला मिळतील. जर तुम्ही बघाल तर थोडेसे अँशियंट टाईप फर्निचर इथे या किचनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. भांडी आहेत नेहमीप्रमाणे, काहीतरी एक सजावटीच्या वस्तू इथे ठेवाव्या लागतात. सो तशी चिनी मातीची भांडी तुम्ही बघू शकता इथे आहेत. खूप सिंपल छान वाटतंय यावेळचं किचन. खूप सारा भपकेपणा केलेला नाहीये. खूप सिंपल असं किचन वाटतंय. इथे जर पक्ष्यांचा थवा बघितला, ग्रीनरी थीम बघितली, ह्यासोबतच आणखीन एक मी तुम्हाला दाखवू इच्छिते. ते म्हणजे इथे एक झाड आहे, जे पूर्ण किचनभर तुम्हाला असं पाहायला मिळेल. त्याच्यावर थोडे ऑरेंजची फळं तुम्हाला पाहायला मिळतील. सो दिसताना ते खूप कलरफुल असं पाहायला मिळतंय. इथे जर तुम्ही माझ्या वरती बघाल तर ही पूर्ण रो जी आहे, हा पूर्ण पॅटर्न किचनच्या शेवटपर्यंत इथे नेलेला आहे. ह्याच्या बाजूलाच आणखीन एक खूप खास गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवणार. टेलिफोन असं वरती त्याचं नाव लिहिलेलं आहे. सो तिथे एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा आत्ता उघडणार नाही आहे, पण नक्कीच तिथे स्टोर रूम असावं असा आमचा अंदाज आहे. सो हे टेलिफोन बूथ, जसं आपण लंडन मध्ये असा एक टेलिफोन बूथ पाहायला मिळतो, सो तसा खास त्याच पद्धतीने डिझाईन केलेला हा टेलिफोन बूथ आहे. सो ह्या टेलिफोन बूथच्या बाजूलाच एक फेस आहे आणि त्या फेसची खासियत म्हणजे त्या फेसमध्ये एक चावी तुम्हाला गेलेली दिसेल वरती. ती म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की दारं आहेत, त्या जो मेंदूचा भाग आहे, जो डोक्याचा भाग आहे, कपाळाचा भाग आहे, तिथे एक दार आहे आणि त्याच्या मेंदूतनं अशी ती चावी गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. सो खूप क्रिएटिव्ह पद्धतीने इथे सगळा विचार करून, थीमचा चांगला योग्य विचार करून, प्रत्येक थीममध्ये काय वेगळं करता येईल, प्रत्येक कॉर्नर हा कसा वेगळा करता येईल, हा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा जो फेस आहे हा खूप छान हायलाईट होतोय. एक तर तो पूर्ण फोरग्राऊंडला असल्यामुळे तुम्हाला अक्षरशः टच करताना पण तसं छान फील होतं. आणि त्याच्यावरही, त्या फेसवरही तुम्हाला बरेच पेंटिंग खूप छान पद्धतीचं पाहायला मिळेल. सो ते पेंटिंग हे खूप आकर्षित करणारं आहे. सो हा तो एक सिटिंग एरिया आहे, जिथे आपण म्हणतो की 2 जण छान बसून गप्पा मारू शकतात, तसा हा सिटिंग एरिया आहे. सो इथे खालीच हा सिटिंग एरिया आहे. मस्त 2 गोल्डन कलरच्या चेअर्स आहेत आणि त्याच्या समोर जे डायनिंग टेबल आहे त्याच्यावरही छान कॅन्डल्स अशा ठेवलेल्या आहेत आणि सोबतच हे असे थोडेसे डेकोरेटिव्ह आयटम्सही आपल्याला पाहायला मिळतात. सो त्याच्यासोबत तुम्ही जर बघाल तर बिग बॉसचा एक डोळा आहे आणि हे टेबलही थोडंसं जंगल टाईप असं तुम्हाला फील येईल असं हे टेबल इथे पाहायला मिळतं. आणि त्याच्या बाजूला याच लिव्हिंग एरियामधला आणखीन एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे बाथरूम. आता या बाथरूममध्ये जाण्यासाठी मी आधी तुम्हाला डोअर दाखवते त्याचा कसा आहे. दिशादर्शक जे म्हणतो ते तुम्हाला इथे डोअरवर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे खूप मस्त असं वुडन आणि डार्क चॉकलेटी असा ब्राऊन कलरचा हा डोअर आहे आणि त्याच्यावर हे छान असं आपण जसं दिशादर्शक म्हणतो ते इथे आहे. आणि हा डोअर उघडून आता आपण बाथरूममध्ये जाणार आहोत. बघूया बाथरूमची थीम यावेळेला कशी आहे. सो आता बाथरूममध्ये आलो आहोत आणि तुमच्या लक्षात असेल तर मागच्या वेळची ग्लॅमरस थीम होती बाथरूमची. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक मोठं झुंबर दिसलं असेल किंवा बाथरूम एरियात तुम्हाला डायमंड चं भरपूर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं असेल. पण आत्ता जर तुम्ही माझ्या बाजूला बघाल तर इथे तुम्हाला थोडंसं असं आपले सीला जे मीटर्स असतात, समुद्रातले जे मीटर्स असतात ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ती थीम इथे तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे अख्खं घर जे आहे ते सध्या चावी, वाईल्ड थीम किंवा आता इथे जर बाथरूममध्ये तुम्ही बघितली तर सीचे जे मीटर्स असतात त्याची थीम तुम्हाला पाहायला मिळते. या साईडला मी तुम्हाला दाखवेन की हे कार्पेट जर बघितलं तर या कार्पेटवरही तुम्हाला बिग बॉसचा डोळा पाहायला मिळेल.
सो हा आहे तो बिग बॉसचा डोळा. प्रत्येक ठिकाणी थीमसोबत कार्पेटही खूप वेगळ्या पद्धतीचं विचार करून केलं गेलेलं आहे. इथे एक तुम्हाला की होल दिसेल. की होलमध्येही डोळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे काही ठिकाणी तुम्हाला ना जे दिसेल वॉलपेपर्स तर आहेतच किंवा डिझाईन पेपर्स आहेत, पण काही ठिकाणी तुम्हाला त्याचं एक छोटं-छोटं एक फिनिशिंग किंवा एक छान ग्लो दिसण्यासाठी एक मस्त पेंटिंग, थोडंसं पेंट पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त इथे अर्थात नेहमीप्रमाणेच 2 बाथरूम आहेत, एक जेंट्स आणि एक लेडीज. असे 2 वॉशरूम्स आहेत. पण इथे काहीतरी एक एक्स्ट्रा दरवाजाही पाहायला मिळतं. आत्ता कुठलेही डोर ओपन नाही आहेत, पण अर्थात इथे 1, 2, 3 आणि 4 असे 4 डोर्स मला आत्ता बाथरूममध्ये पाहायला मिळत आहेत. सो यंदाची थीम खूप वेगळी आहे म्हटलं तसं, की दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. त्याच्यामुळे या प्रत्येक दरवाजाच्या मागे काय रहस्य दडलेलं असेल, कुठला दरवाजा आपल्याला नेमका कुठे बाहेर काढतोय, हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्या मागच्या साईडलाही एक दरवाजा आहे, जो मी तुम्हाला दाखवू इच्छिते. आपण एंट्री केल्यानंतर या साईडला हा एक दरवाजा आहे. आणि ह्याचंही यावेळेला फर्निचर खूप डिसेंट ठेवण्यात आलं आहे. त्याच्यामुळे हे जे फर्निचर तुम्ही बघताय, तेही एकदम नॉर्मल तुम्हाला सेटल कलरमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे जेवढा तुम्हाला खालचा जो कार्पेट आहे, ते जेवढं तुम्हाला जास्त डिझाईन पाहायला मिळते त्याच्यावर, तेवढंच वरती जे काय आहे, ते सगळं सिंपल ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे ते खूप कॉम्बिनेशन सुंदर दिसतंय. सो मी म्हटलं तसं की सी मीटर पाईप्सची अशी इथे तुम्हाला थोडीशी इंटेरियर पाहायला मिळेल. इथे जर तुम्ही हे पूर्ण सेटिंग बघितलं तर हे थोडंसं इथे आपण जसं एंट्रीला गरुडाचं एक प्रतिकृती बघितलेली, तसं गरुडाचं चित्र इथे दिसतंय. आणि सिटिंग एरिया आहे, अर्थात बाथरूममधला सिटिंग एरिया, जिथे टास्कच्या वेळेला बरेच जण गप्पा मारतात, काही टास्क डिसाईड होतात, काय करायचं ते स्ट्रॅटेजीज इथे प्लॅन होतात काही ग्रुप्सच्या. सो तो हा सिटिंग एरिया इथे पाहायला मिळतोय. आणि हे सगळं इंटेरियर जसं म्हटलं तसं की काही पेंटिंग्स आहेत, काही वॉलपेपर्स आहेत, तर काही इंटेरियर तुम्हाला इथे स्पेसिफिकली पाहायला मिळेल. सो तसं हे पाईप्सचं इथे इंटेरियर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. इथेही असाच काहीसा एक प्रकार आहे. सो इथे ते मीटर्सचं जे हे पूर्ण वॉलपेपर आहे, इथे मिरर्स आहेत. आणि आता इथून बाहेर गेल्यानंतर आणखीन काय गोष्ट आहे, बाजूला बेडरूम आहे, तर त्या बेडरूममध्ये आणखीन काय नवीन गोष्ट आहेत, काय बदल आहेत, चला बघू. सो आत्ता इथे बाजूला बेडरूम एरिया आहे, पण त्याच्या आधी आपला हॉलमधलाच, लिव्हिंग एरियांमधलाच आणखीन एक गोष्ट तुम्हाला किंवा कॉर्नर दाखवायचं बाकी राहिलं आहे. तो म्हणजे इथे एक कॉर्नर आहे. हिंदी बिग बॉसमध्येही यावर्षी तुम्ही बघितलं असेल की डॅन्यूब प्रॉपर्टीचा एक स्पेशली कॉर्नर होता. तसाच एक डॅन्यूब प्रॉपर्टीचा एक कॉर्नर तुम्हाला या ठिकाणी लिव्हिंग एरियामध्ये पाहायला मिळतं. चला जाऊया. सो हा खूप असा कॉझी कॉर्नर आहे. म्हटलं तसं की हिंदी बिग बॉसमध्ये यावर्षी असाच एक कॉर्नर होता, जो आपल्याला पाहायला मिळाला होता, की जिथे बसून, कारण हा जो आत्ता डोर आहे, हा जो तुम्ही डोर बघताय, जो आता क्लोज होतोय, ओपन होतोय, सेन्सर डोर आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे बसून, हॉलमध्ये बसून पण तुम्ही सगळ्या चर्चा अनुभवू शकता. सगळ्या चर्चा, गप्पा इथे बसून तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे हा एक खूप छान कोझी कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतो. अख्खं घर या एका कॉर्नरमध्ये, कॉर्नर असं म्हणता नाही येणार, पण तरीही इतका उत्कृष्ट पद्धतीचा हा जो काही एरिया बनवलेला आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतं. आता हा सेन्सर डोर ओपन होईलच. अख्खं घर या ठिकाणी एका ठिकाणी बसून पाहता येते. आणि मुळात तुम्ही हॉलमध्ये बसलाय, पण तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी जर बोलायच्या असतील, कोणी आजूबाजूला नको असेल, तर एकदम मस्त सिक्रेट कॉर्नर असं म्हणता येईल, जिथे तुमच्या गप्पा बाहेरही कोणाला ऐकू येणार नाही. येस, आत्ता आपण आहोत जिथे भाऊचा धक्का, जिथे भाऊ शाळा घेतात, तो हा एरिया. आणि इथे तुम्ही जर बघाल तर त्या टीव्हीच्या आजूबाजूला अवतीभोवती तुम्हाला डोळा तर दिसतोय, पण त्या डोळ्याच्या बाजूला भरपूर दारं, खिडक्या, 800 खिडक्या 900 दारं असं म्हटलंच आहे. आणि खरोखरच या बिग बॉसच्या घरात यावर्षी असं आम्हाला सांगितलं गेलंय की 800 खिडक्या आणि 900 दारं आहेत. त्याच्यामुळे हाही एरिया जर इथे बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीचा दिसेल की छोटे छोटे दरवाजे आहेत, छोट्या छोट्या खिडक्या आहेत. आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. अर्थात हे पिंक आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला जो आहे
सो हा जो रूम आहे, हा रूम सिक्रेट रूम असू शकतो, कन्फेशन रूम असू शकतो. त्याच्यामुळे आत्ता हा डोर अर्थात बंद असणार आहे, कारण दरवर्षी कन्फेशन रूममध्ये आपल्याला जाता येत नाही. पण कन्फेशन रूमच्या आतमधील जे कार्पेट आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगते. पूर्ण कार्पेट जे आहे ते चावीचं कार्पेट आहे आणि पूर्ण की तुम्हाला दिसतील त्या कार्पेटवर आणि त्याच्या आजूबाजूला जे काही वॉलपेपर आहे त्या वॉलपेपरमध्ये की होल्स आहेत. म्हणजे अर्थातच तुम्हाला ही थीम लक्षात आली असेल. त्या दरवाजावर सगळीकडे की होल्स आहेत आणि त्या कार्पेटवर तुम्हाला की पाहायला मिळतील. त्याच्यामुळे ही थीम कुठेतरी डोक्याला, मेंदूला थोडीशी चालना देणारी थीम असं म्हणता येईल आपल्याला. आणि ह्यासोबतच हे जे कार्पेट तुम्ही बघताय, येलो कलरचं कार्पेट आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि खूप मोठा डोळा मिडलला इथे पाहायला मिळतोय आपल्याला. आणि त्या व्यतिरिक्त टीव्ही इथे आहे आणि या टीव्हीच्या बाजूला जिथे अर्थात शनिवार रविवार आपल्याला भाऊ भेटतात, रितेश भाऊ, आणि स्पर्धकांची सगळ्या शाळा घेतात. ह्या इथेच सगळे बसलेले असतात. तो हा लिव्हिंग एरिया आहे आणि त्याच्या आजूबाजूला डोळा तर आहे, पण भरपूर तुम्हाला दारं खिडक्या पाहायला मिळतील. सो या लिव्हिंग एरियामध्ये यावेळेला मला 2 गोष्टी नवीन दिसल्यात. 2 मेन बदल म्हणता येतील. ते म्हणजे हे एक राउंड फिरणारं असं काहीतरी इथे आहे. हे काय आहे? हे काय सिक्रेट आहे? हे आम्हालाही जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. आत्ता हे गोल फिरत नाहीये, पण असं एकंदरीत ह्याचं इंटिरियर बघितलं, एकंदरीत हा दरवाजा बघितला, तर कदाचित हा राउंड फिरून काहीतरी याच्यातनं बाहेर निघू शकतं, काहीतरी चकवा लागू शकतो असं आम्हाला वाटतंय. सो इथे तुम्हाला दिसते ही डोळ्यांची थीम, पण ह्याच्या मागे, या दरवाजाच्या मागे नक्कीच काहीतरी सिक्रेट असणार एवढं मात्र आहे. हा एक मोठा बदल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक छान मस्त कोझी रूम, म्हणजे अख्ख्या घरात जर तुम्हाला एकट्याला डोक्याला कोणाचा शॉट नको असेल, शांत एकांत हवा असेल, तर ही रूम आहे आणि प्रचंड सुंदर रूम आहे. मी तुम्हाला दाखवते. गोल्डन डोरची रूम ही म्हणता येईल अशी. आणि या गोल्डन डोरच्या आतमध्ये आल्यानंतर वाव, हे जे फिलिंग आहे हे मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाहीये, कारण इतकी सुंदर, खूप एकांत असणारी ही रूम आहे. जर तुम्हाला म्हणजे अर्थात स्पर्धकांना जेव्हा स्वतः एकट्याला विचार करायचा असतो, जेव्हा काही स्पर्धक आहेत जे इंडिव्हिज्युअल खेळत असतात, त्यांच्यासाठी त्यांना माइंड रिफ्रेश करण्यासाठी किंवा भरपूर आयडिया सुचत असतील, तर ते शांत डोक्याने इम्प्लिमेंट करायचे असतील, तर हा कॉर्नर एकदम बेस्ट कॉर्नर आहे मी तुम्हाला सांगते. ह्याच्या मागे तुम्ही बघत असाल तर सगळं फ्लावरी आहे इथे. इथे तुम्ही बघाल तर पिंक कलरचे फ्लावर्स आहेत. त्याच्या बाजूला तुम्हाला काही कॅन्डल्स दिसतील आणि हे जे वॉलपेपर आहे हा सगळा फ्लावरी असा वॉलपेपर आहे. त्याच्यामुळे इथे खूप मस्त वाटतं बसल्यानंतर. खास करून मला असं वाटतं फिमेल कॉन्टेस्टंट जे आहेत त्यांच्यासाठी हे खूप खास असेल. वरतीही एक छान मिरर आणि त्याच्या पाठीही तुम्ही बघू शकता गुलाबांचं एक छान डेकोरेशन पाहायला मिळतंय. छोटंसं झुंबर आहे आणि लाईट सेटअपही यंदाचं खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक वरतीच मोठे लाईट्स पाहायला मिळतात, पण छोटे छोटे लाईट्सही हे इंटेरियर खूप खुलवून आणतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा एक कॉर्नर खूप छान आहे. पिंक असल्यामुळे खास करून फिमेल कॉन्टेस्टंटना आवडेल असं मला वाटतं. सो हा होता गोल्डन डोर. त्यानंतर अर्थात सिटिंग एरिया, हॉल आणि लिव्हिंग रूम मधला. ह्या सिटिंग एरियामध्येही तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे पहा, की होल्स आहेत आणि त्या की होल्समध्ये तुम्हाला डोळे दिसतात. सो अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि यासोबतच की तुम्ही हे पूर्ण बघाल तर इथे थोडंसं असं पिंकिश आहे आणि त्याला असं ग्रीन कॉम्बिनेशन करून ते की होल्स असा हा सोफा सेट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हॉलमध्ये नेहमी आकर्षित करणारी गोष्ट असते ती म्हणजे झुंबर. पण यावेळेला आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं मोठं झुंबर पाहायला मिळत नाही आहे. ह्याच्या आधी एका सीझनमध्ये तुम्ही जर अनुभवलं असेल तर वरती एक मोठं झुंबर होतं, त्याला गजरे लावलेले होते जेव्हा मराठमोळी थीम होती. लास्ट सीझनमध्ये आलेलो तेव्हा चक्रव्यूह थीम असल्यामुळे त्या पद्धतीचं झुंबर होतं. पण आत्ता इथे असं यावेळी कुठलंही झुंबर पाहायला मिळत नाही. एक लाईटचा वेगळा सेटअप तयार केला गेला आहे. पण ह्याच्या खाली जे हे एक टेबल आहे, या टेबलमध्ये काहीतरी गुपित आहे. ज्या टेबलची आतली अरेंजमेंट मी तुम्हाला दाखवते. सो इथे ह्या टेबलमध्ये तुम्हाला बाहेर ग्रीनरी दिसेल. बाहेरच्या ग्रीनरीला पण इथे काही माणसं बसलेली आहेत. पण हे जे आतले काही सेक्शन्स दिसत आहेत तुम्हाला, या आतल्या सेक्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी डोर आहेत आणि तिथे माणसंही तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथेही एक बेडरूम आहे. इथे त्या पेपरवर तुम्हाला एक बाई पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला एक डोर आहे. पुन्हा हे जे सेक्शन आहे याच्यात एक डोर आहे. हा एक रिकामा सेक्शन आहे, इथून एक डोर आहे आणि हा एक खूप मोठा सेक्शन आहे. तिथे ऑलरेडी 2 माणसं दिसत आहेत, 3 माणसं आहेत. एक सिटिंग एरिया, लिव्हिंग एरिया टाईप आहे, पण तिथेही बरेच डोर आहेत.
सो या छोट्या गोष्टींमध्ये देखील थीम जी आहे ती खूप छान पद्धतीने दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला गेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वॉलपेपरवर असू दे, कार्पेटवर असू दे किंवा आणखीन छोट्या छोट्या एलिमेंट्समध्ये असू दे, की होल, दरवाजे, वाईल्ड थीम, प्राणी पक्षी असं सगळंच इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता भाऊ जिथे शाळा घेतात त्या लिव्हिंग रूममधनं आत्ता आपण जाणार आहोत बेडरूममध्ये. बेडरूममध्ये यंदाची खूप वेगळी थीम आहे जी मला तुम्हाला दाखवायला आवडेल. चला पाहूया. वाव, बेडरूमची थीम खूप खास आहे जी मला तुम्हाला दाखवायला नक्की आवडेल. एंट्रीलाच जर इथे तुम्ही छान एक सोफा बघितला तर त्या सोफ्याची डिझाईन खूप सुंदर आहे. पूर्ण डाळिंब आणि त्याचे फ्लास असे तुम्हाला एक मस्त एक सोफा सेट पाहायला मिळेल इथे. आणि खूप रेडिश असा हा कॉर्नर आहे, रेड कॉर्नर असं म्हणता येईल, कारण त्याच्या पाठी पूर्ण जे आहे ते डोळा जो आहे तो डोळा आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं जे आहे रेड कलरमध्ये आहे. त्याच्यामुळे हा जो इथे तुम्ही सोफा बघितला तर मी म्हटलं जसं की डाळिंब, स्ट्रॉबेरी, त्याला त्या मोत्यांच्या माळा असा एक लॅविश लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आत्ता आपण कॅप्टन रूमकडे वळणार आहोत आणि कॅप्टन रूमही खूप खास आहे. कॅप्टन रूमचं कलर कॉम्बिनेशन जर सांगायचं झालं तर पिंक आणि गोल्डन असं कलर कॉम्बिनेशन आहे. पाहूया. कॅप्टन रूमचा ऑरा हा नेहमीच वेगळा राहिला आहे, कारण इथे आल्यानंतर प्रत्येकाला ते फील झालं पाहिजे की आपण बाकीच्या स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत. त्याच्यामुळे नेहमीच कॅप्टन रूम ही खूप स्पेशल रूम असते. मी म्हटलं तसं की गोल्डन आणि पिंक असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला. इथे एक छान एक गोल्डन कलरचं एक मस्त एलिमेंट देण्याचा प्रयत्न केला इंटिरियरमध्ये की जेणेकरून ते लॅविश वाटावं असं. सो इथे बघाल तर हे असं एक सुंदर एक पीस आहे, वॉल पीस, जो खूप गोल्डन कलरमध्ये फेदरच्या रूपात असा करण्यात आला आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप छान लेयर्स असल्यामुळे खूप सुंदर आणि उठावदार कॅप्टन रूममध्ये आल्यानंतर ते दिसतं आपल्याला टेक्स्चर. यासोबतच अर्थात मिरर्स आहेत, मिरर्स तर असणारच आहेत. इथे एक छान सन ची थीम पाहायला मिळते आपल्याला. हे जर तुम्ही बघाल तर हेही पुन्हा एकदा गोल्डन प्लस मिरर आहे त्याच्यात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप लॅविश देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून कॅप्टन रूम जो आहे तो इतरांपेक्षा काहीतरी वेगळा वाटावा आणि त्या कॅप्टन रूममध्ये आल्यानंतर त्या स्पर्धकाला स्पेशल फील यावा असं आहे. ह्या साईडला तुम्हाला नेहमी माहितीच असतं की कॅप्टन रूमला एक स्पेशल वॉशरूम दिलेला असतो. सो तो वॉशरूम इथे आहे, जो आत्ता ओपन होणार नाही, पण हा तो वॉशरूम एरिया आहे जो कॅप्टनला स्पेशल दिला जातो. त्याची जी पॉवर असते त्याला मिळालेली असते, त्यासाठी खास स्पेशल असतं सगळं. त्यासोबतच इथे एक सिटिंग एरिया आहे. सो जेवढे काही कॅप्टन बनलेले आहेत त्यांचे सगळे मित्रमैत्रिणी आल्यावर इथे बसतात, त्या गप्पा रंगतात. सो तो सिटिंग एरिया आणि ही एक चेअर आणि त्याच्या बाजूला असलेला तो रेड डॉग, हे दोघंही लक्ष वेधून घेत आहेत कारण त्यांचे कलर खूप ब्राईट आहेत. त्याच्यामुळे हे जे कलर कॉम्बिनेशन आहे हे या कॅप्टन्सी रूमचं खूप मस्त आहे. आणि आता इथून बेडरूममध्ये जाणार आहोत, कारण बेडरूमचं यंदाचं एक स्पेशल एलिमेंट आहे जे मला तुम्हाला दाखवायचं आहे. चला. कॅप्टन रूममधनं बाहेर आल्यानंतर बेडरूम एरिया आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. आणि मी म्हटलं तसं स्पेशल एलिमेंट्स आहेत. सगळ्यात आधी कार्पेट जर तुम्ही बघितलं, गोल्डन येल्लो अशा रंगाचं हे कार्पेट आहे. आणि पुन्हा या सगळ्या कार्पेटवर बिग बॉसचा डोळा तर हा मध्यावरती आहेच, त्याच्या आजूबाजूला दारं खिडक्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक्झॅक्ट माझ्या मागे जे आहे ते तुम्ही खूप मस्त क्रिएचर बघू शकता. प्राणी आहेत, पक्षी आहेत. जसं आत्ता मी ऐकलं की कुठल्याही स्पर्धकाच्या अंगातलं एखादं जानवर बाहेर येऊ शकतो. जेव्हा भांडणं होतात, जेव्हा टास्क होतात, तेव्हा ते प्राण्यांचे एक एक प्रकार बाहेर येतात किंवा तशा प्रकारचे काही आपल्याला ॲक्टिव्हिटी करताना पाहायला मिळतं. सो तेही इथे लावलेले आहेत. तुम्ही जर बघाल माझ्या मागे तर पूर्ण वुडन आहे आणि त्या वुडनमध्ये डॉग्स, कॅट्स, गरुड, हत्ती किंवा घुबड अशा प्रकारचं सगळं पेंटिंग किंवा एक वॉल आपल्याला स्पेशली पक्ष्यांची, प्राण्यांची अशी पाहायला मिळते. आणि ह्याच्या बाजूला हे जे बेड्स तुम्ही बघताय, यावर्षी प्रत्येक ह्याला सेम बेड्स आहेत, म्हणजे कलर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये कुठेही वेगळं आपल्याला पाहायला मिळत नाही. हा बेड बघाल तर स्पेशली मी तुम्हाला दाखवेन की या बेडमध्येही तुम्हाला इथे की होल्स आणि त्या की होल्समधनं बिग बॉसचा डोळा असं पाहायला मिळतंय. बेडची थीम जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी जर कंपेअर केली तर बेडची थीम आहे, कलरची जी थीम आहे मी स्पेशली तुम्हाला सांगेन
ती खूप नॉर्मल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच कलर कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. मुलांसाठी, मुलींसाठी असं वेगळं कॉम्बिनेशन नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा बदल जो यावर्षी आपल्याला बेडरूममध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे हा बंक बेडचा बदल. हे जे बंक बेड आहेत, हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आणि खूप जणांना ही थीम आवडली आहे यावर्षीची. कारण ह्याच्या आधी कुठल्याही सीझनमध्ये असे बंक बेड्स आपल्याला पाहायला मिळालेले नव्हते. खरं तर डबल बेड किंवा सिंगल बेड, त्याच्यामुळे या बेडवरनं नेहमी भांडणं होतात. जेव्हा स्पर्धक येतात, तेव्हा जसे स्पर्धक येतात तसे ते त्यांची सिटिंग अरेंजमेंट किंवा जे बेड्स असतील ते चूज करतात. पण यावर्षी ते कसे येणार आहेत आणि ते ना बेड कसे अलॉट होणार आहेत, सोबत आपल्या नेहमी कोण असणार आहे, आपलं जे पार्टनर असतं, की बेड पार्टनर जो असतो तो म्हणतो आपण, की आपल्याला तो सतत लागतो. आपला एक मित्र आपल्यासोबत असतो किंवा मैत्रीण सोबत असते. सो तसं पण इथे हे बंक बेड्स असल्यामुळे काय होतंय, की वरती आणि खालती असे हे जे आहेत, या अरेंजमेंटमुळे खाली तर या बेडला इथे स्टोरेज आहेच. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं, हे इथे स्टोरेज आहे. हे जर तुम्ही बघाल तर हे बघा, ह्या बेडला तुम्हाला हे असं स्टोरेज दिसेल. पण प्रॉब्लेम असा आहे, की आत्ता हा जो वरचा बेड आहे, ह्याचं स्टोरेज कुठे असणार आहे, ह्याचा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. सो ही जी कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट सगळ्यांना खूप आवडली आहे. पण याच्यामागची गणितं नेमकी काय आहेत, बिग बॉसनी काहीतरी नेमकेच वेगळं प्लॅन केलं आहे, हे तर नक्की असणार आहे. इथे मग तुम्हाला हे जिने दिसतील आणि ही जी स्पेशल वॉल आहे ना, या प्रत्येक वॉलला दरवाजे पाहायला मिळतात. म्हणजे आत्ता हा दरवाजा मी तुम्हाला उघडून दाखवते. असा हा दरवाजा आहे आणि ही दरवाजाची खिडक्यांची थीम तुम्हाला या बेडरूमच्या अख्ख्या वॉलला पाहायला मिळणार आहे. स्वतः हा डोर मी बंद करते. त्याच्या बाजूला हे जेवढे काही छोटे डोर्स तुम्ही बघताय, हे डोर्स आहेत किंवा त्या बेडच्या बाजूला काही छोट्या छोट्या खिडक्या आहेत. त्या खिडक्या ज्या आहेत, सो तुम्हाला खूप लाईव्हली सेट असल्याचा फील इथे येतो. आणि हे जे आहे, हे अर्थात या बेडसाठी कोणाकोणाची भांडणं होणार आहेत आणि कोण कशी त्यांची अरेंजमेंट करणार आहे, कसं एकमेकाला कन्व्हिन्स करणार आहेत, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता पुन्हा एकदा या साईडला आल्यानंतर या वॉलवरही मी म्हटलं जसं की काही डोर खिडक्या आहेत, ज्याच्यातनं कदाचित आपल्याला नंतर काहीतरी एक वेगळं एलिमेंट किंवा काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळू शकते. सध्या तरी फक्त हे इंटिरियर म्हणून यूज होतं आहे, पण ह्याच्यानंतर याचा उपयोग कसा केला जाईल हे आपल्याला बिग बॉसमध्ये पाहायला मिळेलच. आणि इथे हे खूप छान पेंटिंग आहेत. सिंगल बेड जर यावेळेला म्हणाल तर माझ्या मते हा एकच सिंगल बेड आहे कॉर्नरचा, ज्याच्यासाठी खूप भांडणं होतील असं मला वाटतंय. कारण प्रत्येकालाच आपला बेड शेअर करायला आवडतोच असं नाही. प्रत्येकाला त्याची पर्सनल स्पेस हवी असते. सो त्यामुळे हा सिंगल बेड आणि त्यातही तो कॉर्नरला असल्यामुळे या बेडसाठी नक्कीच भांडणं होतील असं मला वाटतंय. बाकी सगळ्या ठिकाणी डबल बेड आपल्याला पाहायला मिळतं. या कॉर्नर बेडच्या जी लागून वॉल आहे, त्या वॉलला जर तुम्ही बघाल तर सुंदर एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे आत्ता मी इथे जाते, तो एक हा हात आहे आणि त्या हातावर तुम्हाला एक बॉसची रिंग पाहायला मिळते. सो हा एक वेगळा प्रकार. त्यासोबतच इथे बाजूला तुम्हाला नोज दिसेल, नाक आहे, त्याच्या बाजूला एक फेस आहे, त्या फेसमधलंही नाक तुम्हाला उठून दिसेल. त्याच्या बाजूला हात आहे, हाताची बोटं आहेत. या ज्या वॉल्स आहेत या खूप अंगावर येतात, कारण त्याचं पेंटिंग तसं आहे. प्रत्येक ठिकाणची वॉल ही काहीतरी वेगळं सांगून जाते. त्याच्यामुळे या वर्षी खरं तर बेडरूममध्ये आल्यानंतर कुठल्या गोष्टीवरनं भांडणं होणार आहेत, कुठल्या गोष्टीवरनं राडे होणार आहेत, ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. बेड्स असू देत, कॉर्नर असू देत किंवा आणखीन काही गोष्टी, हे सगळ्या खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहेत. यासोबतच मधलं झुंबर हे कसं काय विसरणार. सोबतच जो मधला एरिया आहे, जो बेडरूमचा खूप सेंटर एरिया असतो, महत्त्वाचा असतो, तो मी तुम्हाला दाखवते आत्ता. हे वरचं झुंबर थीमला धरून प्रत्येक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या थीममध्ये हेही तुम्हाला दिसतंय की सगळ्या चाव्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात, सगळ्या कीज आहेत. आणि त्याच्यात अर्थात लाईट्सचा सेटअप जो मी तुम्हाला म्हटलं तसं खूप सुंदर लाईट सेटअप यावेळेला केलेला आहे. सो इथे हे असं कीज झुंबर पाहायला मिळतं आणि त्याच्या खाली अर्थात एक छान सिटिंग अरेंजमेंट सोफा आणि त्याचा खूप सिम्पल सटल कलर आहे. कलर कॉम्बिनेशनच्या बाबतीत खूप कलरफुल घर असलं, कारण प्रत्येक दारं खिडक्यांचा रंग हा खूप व्हायब्रंट आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी या सटल ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून ते छान कॉम्बिनेशन क्रिएट व्हावं. सो
हा आहे बेडरूम एरिया आणि यंदाचं मी तुम्हाला सांगितलं खासियत की बंक बेड ही एक वेगळी थीम आहे किंवा बेडची अरेंजमेंट सगळ्यांना सेम टाईपचे कलर कॉम्बिनेशनचे बेड्स त्याच्यामुळे यंदा काही काही छोटे छोटे बदलही तुम्हाला आकर्षित करू शकतात. सगळीकडे जरी मिरर असले तरी पण एक मिरर जो आपल्याला नेहमी आकर्षित करतो ड्रेसिंग टेबलचा मिरर. लास्ट टाइम मला आठवतं आहे मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये व्हॅनिटी मिरर आपल्याला पाहायला मिळाला होता. यावर्षी खूप सिम्पल आणि सोबर असं कारण वुडनची थीम असल्यामुळे थोडंसं तुम्हाला तशा टाईपचा हा मिरर पाहायला मिळेल. आणि इथे एक सुंदर चेअर आहे. सगळ्या बेडरूमच्या चेअर्समध्ये किंवा इथे फार कॉर्नर जे आहेत ते स्पेसिफिक म्हणतात ना की सटल कलरनी बनवलेले आहेत. पण हा जो आहे हा निऑन कलर जो आहे हा खूप आपलं लक्ष वेधून घेतो. एकच चेहरे ड्रेसिंग टेबलचे पण खूप सुंदर आहे. सो इथे बसून आरामात जे काही तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर रेडी तुम्ही होऊ शकता. इथे अर्थात आयर्निंग मशीन आहेत. सो या ड्रेसिंग टेबलची खासियत म्हणजे या चेअरचा जो कलर आहे हा खूप सुंदर आहे. अर्थात कुशन जे आहे ते कुशन एक वेगळ्या स्टाईलने लावलेलं आहे. त्याच्यामुळे कुशनचा कलर जो आहे तो निऑन पिंक आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना तो नेहमीच आकर्षित करणारा असा राहिला आहे. हा निऑन कलर एका एकतर कॉर्नरला असल्यामुळे तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर छान एक लाईट सेटअप आहे. आणि त्या लाईट सेटअपसोबत तुम्हाला एक मस्त मिरर मिळाला, एक छान मस्त चेअर मिळाली. तुम्ही एक मस्त प्रकारे इथे रेडी होऊ शकता. त्याच्यामुळे ड्रेसिंगचा जो एवढाच पार्ट आहे तोही अत्यंत सुंदर बनवण्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये यंदा तुम्हाला कुठकुठले नवीन बदल दिसले हे तर तुम्हाला आता मी घर दाखवल्यावर कळालंच असेल. पण एक दोन गोष्टी मिसिंग आहेत ज्या मला तुम्हाला नक्की आवर्जून सांगायच्या आहेत. त्या म्हणजे एक तुळशी वृंदावन जे मागच्या वर्षीही नव्हतं, नेमप्लेट जी याही वर्षी नाही आहे आणि झोपाळा जो गेल्याही वर्षी नव्हताच. सो ह्या 3 गोष्टी मिसिंग आहेत दरवर्षीच्या सीझनप्रमाणे. पण यंदा काही नवीन बदल केलेले आहेत जसे की बंक बेड आहे. आतमधले लिव्हिंग एरियामध्ये 2 कॉर्नर्स आहेत. एक राऊंड दरवाजा आणि एक खास गोल्डन दरवाजाचा एक कॉर्नर. सो असे काही नवीन बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 800 खिडक्या 900 दारं अशी घराची थीम आहे आणि ही थीम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉलवर, कार्पेटवर किंवा काही एलिमेंट्समधून दाखवण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे. सो यंदाचं हे घर तुम्हाला कसं वाटलं, या घराचा कुठला कॉर्नर तुम्हाला आवडला, काय गोष्टी मिसिंग वाटल्यात त्या मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा.